नमस्कार. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून काहीच होत नाही आहे, आपण अपयशी आहोत, आपण हरलो आहोत, तर तुम्ही काय कराल? आज आपण एका मुलाची गोष्ट बघणार आहोत. एका मुलाची नोकरी गेली होती. कर्ज, जबाबदाऱ्या, भविष्याची भीती सगळं एकाच वेळी अंगावर कोसळलं. मन एकदम सैरावैरा धावायला लागलं. तो काही दिवस घरातच शांत बसला. आई रोज विचारायची, "बाळा, कुठे जात नाहीस? काय झालं?" तो हसायचा, पण आतून तुटला होता. त्याला वाटत होतं, मीच कमी पडलो. मला काहीच येत नाही. मीच अपयशी. एक दिवस तो खूप रागात बाहेर पडला. मनात एकच विचार, "बस, आता कोणालाच माझ्यामुळे त्रास नको." तो रस्त्यावर चालत होता. तेवढ्यात आईचा फोन आला. "घाईने येऊ नकोस. आज तुझी आवडती खीर केली." तो चिडला. त्याला वाटलं, मी इतका त्रासात आहे आणि आईला खीर खाण्याची काळजी. घरी परतला. आईने ताट पुढे केलं. तो ओरडला, "तुला माझं काही कळत नाही? मी हरलो आहे आई, हरलो." आई शांत बसली. क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि आतल्या खोलीतून एक जुनी वही घेऊन आली. तिने तिच्या जुन्या वहीतून एक पत्र त्याला दिलं. पत्रात लिहिलं होतं, "जेव्हा तुझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मीही तुटली होते. पण मला जगावं लागलं तुझ्यासाठी. आता तू तुटतो आहेस, पण तुलाही जगावं लागेल माझ्यासाठी. बाळा, आपल्या दोघांना एकमेकांची गरज आहे. एकटा पडल्यावर माणूस हरतो, पण ज्याला घर आठवतं तो कधी हरत नाही." मुलगा शांतपणे रडू लागला. त्याला जाणवलं, तो एकटाच नाही. जगण्याचं कारण त्याच्यासमोरच बसलं होतं. कधीकधी आपण स्वतःसाठी नाही जगत, आपली वाट पाहणाऱ्यांसाठी जगत असतो. आपल्या वाट पाहणाऱ्यांसाठी जगत राहा.